हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला कालच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला होता. चॅप्टर 3 बी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, बरोबर ना. तर त्यामध्ये तुम्हाला आठवते आपण इलॅस्टिक, इनइलॅस्टिक ह्या दोन कन्सेप्ट्स क्लिअर केल्या, बरोबर ना. मी परत एकदा थोडक्यात सांगतोय. दोन वर्ड्स आपण काल बघितले, एक म्हणजे इलॅस्टिक डिमांड आणि एक इनइलॅस्टिक डिमांड, बरोबर ना. इलॅस्टिक म्हणजे काय हो? इलॅस्टिक डिमांड मीन्स इलॅस्टिक डिमांड म्हणजे असा डिमांड विच इज डिपेंड ऑन प्राईस. काय काय प्रोडक्टचा जो डिमांड असतो तो प्राईजवर डिपेंड असतो. म्हणजे त्यांची प्राईस कमी केली की डिमांड वाढतो, किंवा त्यांची प्राईस वाढवली की डिमांड कमी होतो. दॅट इज कॉल्ड इलॅस्टिक डिमांड. म्हणजे फॉर एक्झाम्पल मोबाईलचं डिमांड इलॅस्टिक आहे, कारण मोबाईलची प्राईस थोडीशी स्वस्त झाली की माणसं लगेच गर्दी करतात. मोबाईल थोडासा महाग झाला की माणसं गर्दी कमी करतात, बरोबर आहे. बट इनइलॅस्टिक म्हणजे काय हो? नॉट डिपेंड ऑन प्राईस. काय काय मार्केटमध्ये असे प्रोडक्ट आहे नॉट डिपेंड ऑन प्राईस. मार्केटमध्ये काय काय वस्तू पण अशा आहेत की ज्यांचा डिमांड त्यांच्या प्राईजवर डिपेंड नसतो. म्हणजे थोडक्यात त्या वस्तूचा डिमांड आणि त्या वस्तूची प्राईस दोघांमध्ये काहीही संबंध नसतो. फॉर एक्झाम्पल पेट्रोल. मार्केटमध्ये पेट्रोलला डिमांड आहे का? आहे की. पेट्रोल पंपावर दररोज गर्दी असतेच की. मग पेट्रोलला मार्केटमध्ये डिमांड आहे, बट तो जो काय डिमांड आहे दॅट इज कॉल्ड इनइलॅस्टिक डिमांड. त्याला इनइलॅस्टिक डिमांड म्हणतात. का बरं? कारण प्राईजचा काही संबंध नसतो. पेट्रोल भरायला जो माणूस येत असतो तो प्राईजकडे बघत पण नसतो की बाबा आज पेट्रोल किती रुपये लिटर आहे, उद्या पेट्रोल महाग होणार आहे, उद्या पेट्रोल स्वस्त होणार आहे, काही नाही. त्याला गाडीत पेट्रोल भरायचं म्हणजे भरायचंच असतं. नक्की कळलं? मी परत एकदा थोडक्यात कन्सेप्ट क्लिअर केल्यात की इलॅस्टिक म्हणजे काय अँड इनइलॅस्टिक म्हणजे काय. ओके. मग आता ह्याच्यावरचा एक 4 मार्क्सचा इम्पॉर्टंट क्वेश्चन. काल जे आपण शिकलो ते फक्त मी कन्सेप्ट्स क्लिअर केल्या. आता ह्याच्यावरचा क्वेश्चन बघू आपण. 4 मार्काला एक क्वेश्चन पडतो, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. की अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत इन्फ्लुएन्सिंग द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, म्हणजे ज्यांच्या इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडवर फरक पडतो. म्हणजे एखाद्या प्रोडक्टला इलॅस्टिक डिमांड आहे का इनइलॅस्टिक डिमांड आहे हे कशावरनं ठरवायचं. मग दिलं त्यांनी खाली, देर आर मेनी फॅक्टर्स. तुम्हाला दिसतंय देर आर टोटल 9 फॅक्टर्स. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ही हेडिंग टाकताल तुम्ही आज. ओके. आणि मग असे किती फॅक्टर्स आहेत? देर आर टोटल 9 फॅक्टर्स. फर्स्ट वन इज नेचर ऑफ कमोडिटी, अवेलेबिलिटी ऑफ सबस्टिट्यूट्स, नंबर ऑफ युजेस, हॅबिट्स, ड्युरेबिलिटी, कॉम्प्लिमेंटरी गुड्स, इन्कम ऑफ द कंझ्युमर, नेक्स्ट वन अर्जन्सी ऑफ नीड्स, अँड लास्ट वन टाईम पिरियड. असे टोटल 9 फॅक्टर्स आहेत, बरोबर ना. तर आपण हे जेवढे आज एक्सप्लेन करता येईल एक 4-5 फॅक्टर आपण आज एक्सप्लेन करू, म्हणजे तुम्हाला लक्षात येतील. ओके. चला मग फर्स्ट फॅक्टर, नेचर ऑफ कमोडिटी. नेचर म्हणजे काय हो? फॉर्म मीन्स स्वरूप. एखाद्या प्रोडक्टला इलॅस्टिक डिमांड आहे का इनइलॅस्टिक डिमांड आहे हे त्याच्या नेचरवरनं ठरवलं जातं. मग आता नेचर म्हणजे काय तर नीट बघा. फर्स्ट पॉईंट काय दिलं त्यांनी? बाय नेचर वी कॅन क्लासिफाय कमोडिटीज ॲज नेसेसरीज, कम्फर्ट्स अँड लक्झरी गुड्स. की नेचरनुसार, वस्तूच्या स्वरूपानुसार कमोडिटीजचे, वस्तूचे 3 प्रकार पडतात. पहिलं कुठलं आहे? नेसेसरी दिले त्यांनी, त्यानंतर दिलं आहे कम्फर्ट, आणि त्यानंतर दिले लक्झरी. असे 3 टाईप्स ऑफ गुड्स. देर आर टोटल 3 टाईप्स ऑफ गुड्स: नेसेसरी गुड्स, कम्फर्ट गुड्स अँड लक्झरीज गुड्स. त्याचा अर्थ सांगतो मी. नेसेसरी गुड्स म्हणजे काय? नेसेसरी गुड्स म्हणजे गरजेच्या वस्तू, बेसिक नीड्स. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, उद्या समजा तुम्हाला 15,000 सॅलरी असेल आणि तुमचा पहिला पगार झाला, तर झाल्या लगेच तुम्ही कपडे खरेदी करताल, सोनं खरेदी करताल का? नाही. कारण ते इम्पॉर्टंट नाही आहे. सगळ्यात पहिलं आपण काय खरेदी करतो? रेशन. म्हणजे थोडक्यात नेसेसरी काय तर आपल्यासाठी बाबा किराणा, बरोबर आहे ना. किराणा मालाचं जे काय साहित्य असेल ते रेशन आपण पहिलं परचेस करणार. म्हणजे बाबा आपण पहिलं गहू, तांदूळ, साखर, भाजीपाला हे सगळं परचेस करणार. का? बिकॉज दीज आर नेसेसरी गुड्स. कारण हे जर घेतलं तरच आपण महिनाभर खाऊ शकतो. नंतर मग थोडेफार पैसे उरले तर मग कम्फर्ट गुड्स. कम्फर्ट म्हणजे काय हो? कम्फर्ट म्हणजे आरामदायी वस्तू. म्हणजे बाबा नेसेसरी नाही, पण ज्या घेतल्या तर थोडाफार आराम भेटत. म्हणजे बाबा इतके दिवस गरमी चालू आहे पण घरात फॅन नव्हता, भरपूर दिवस झाले बाबा फॅन घेऊ चाललं आहे तुमचं. मग बाबा आता पैसे साठलेत
तर कम्फर्ट फॅन वगैरे घ्यायचा तर फॅन घेऊ शकता, कारण आता गरमी लागत असेल तर फॅननी नक्कीच आराम मिळतो, बरोबर आहे ना. ज्याच्याकडं बाबा गरमी असेल आणि त्याच्या घरात फॅन असेल तर फॅनचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. आणि लक्झरी मीन्स म्हणजे काय, लक्झरी मीन्स प्रेस्टिजियस गुड्स. प्रेस्टिजियस गुड्स म्हणजे काय की ज्या नेसेसरी तर नसतातच, पण त्या स्टेटस सिम्बॉल. प्रेस्टिजियस म्हणजे थोडक्यात तुम्ही किती श्रीमंत आहात, चैनीच्या वस्तू मराठीमध्ये आपण, की बाबा जे स्टेटस सिम्बॉल करण्यासाठी. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल AC. आता मला सांगा, फॅननी पण वारं मिळतंच आहे की आराम मिळतंच आहे ना, पण नाही बाबा एसीनी अजून कम्फर्ट मिळेल. आणि AC घरात असला म्हणजे जरा प्रेस्टीज असती, बाबा ह्यांच्या घरात AC आहे, म्हणजे असं साहजिक आहे. चार चौघात तुम्हाला विचारलं जातं AC असल्यामुळं. मग साहजिक आहे, AC ही नंतरची गोष्ट आहे. ACच्या ऐवजी फॅन वापरला तर चालूच शकतं की, पण AC बनलं की बाबा थोडंसं लक्झरियस गुड्स. म्हणजे अशा 3 गोष्टी झाल्या, बरोबर आहे ना. मग मला सांगा, ह्यातला जो रेशन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काय व्हीट, राईस म्हणजे गहू तांदूळ, ह्या ज्या काय गोष्टी आहेत, ह्यांना कुठला डिमांड झाला, ह्यांना झाला इनइलॅस्टिक डिमांड. का बरं इनइलॅस्टिक डिमांड? कारण त्या नेसेसरी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या गहू, लक्ष द्या मी काय बोलतो आहे, गहू समजा 10 रुपीजवरनं 15 रुपीज झाला, 10चा 15 रुपये झाला, घ्यावा लागणार का? घ्यावाच लागणार. कारण त्याशिवाय गहूच जर नाही घेतलं तर खाणार का, चपात्या कशा खाणार, बरं आहे. उद्या राईस महाग झाला, तांदूळ महाग झाला, तेल महाग झालं, ह्या ज्या काय वस्तू महाग होत गेल्या तरी त्या आपल्याला घ्यावाच लागणार, कारण त्या आपल्याला खाण्यासाठी लागतातच. त्यामुळं इनइलॅस्टिक डिमांड. बट कम्फर्ट अँड लक्झरियस गुड्स ज्या काय आहेत ना, नीट लक्ष द्या आता. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅन, AC ह्या नेसेसरी नाही आहेत, ह्या कम्फर्ट अँड लक्झरियस आहेत. म्हणजे थोडक्यात ह्या नंतर घेतल्या तरी चालू शकतं ना. म्हणजे थोडक्यात मी काय बोलतो जरा लक्ष द्या. तुमच्या घरात फॅन नव्हता इतके दिवस, पण आता तुम्ही फॅन करायची प्लॅनिंग करताय आणि असं वाटतं की जरा सर आता फर्स्ट टाईम पहिल्यांदा घरात फॅन वगैरे घेऊया. तुम्ही 1000 रुपीज साठवलेले, फॅन परचेस करायला गेला तर तेव्हा कळलं की रे फॅनचे प्राइजेस वाढलेले आहेत लॉकडाऊन पिरियडमध्ये. म्हणजे जो फॅन तुम्ही 2-3 महिन्या अगोदर चौकशी करून गेलता 1000 रुपीज तुम्हाला सांगितले होते, आता तोच फॅन समजा 1500ला झाला, 1500ला झाला आहे. घेताल का? नाही घेताल. इतके दिवस विदाऊट फॅन तुम्ही काढताय, मग आता एवढी काय गरज नाही आहे. जाऊन दे, ज्यावेळेस फॅन स्वस्त होईल त्यावेळेस आपण घ्यायला येऊ लॉकडाऊन संपल्यानंतर. आत्ता फॅन घ्यायची गरज नाही. म्हणजे थोडक्यात प्राईज वाढली म्हणून तुम्ही तुमचा डिमांड काय केला, पोस्टपोन केला, कमी केला. म्हणजे थोडक्यात ह्या कम्फर्ट अँड लक्झरियस गुड्स आहेत ना, ह्यांना झाला इलॅस्टिक डिमांड. का बरं? कारण ह्यांचा डिमांड प्राईजवर डिपेंड असतो. ह्यांची प्राईज वाढली तर माणसं डिमांड करत नाही, ह्यांची प्राईज कमी झाली की माणसं यांना डिमांड जास्त करतात. बट नेसेसरी गुड्स ज्या काय असतात, म्हणजे पेट्रोल, हे रेशन म्हणजे व्हीट, राईस, ऑइल, बरोबर ना, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्यांच्या प्राईज वाढल्या तरी माणसांना त्या परचेस कराव्याच लागतात, त्याच्या डिमांडवर काही इफेक्ट होत नाही, बरोबर आहे. नक्की कळलं? तर बघा त्यांनी काय दिले. बाय नेचर वी कॅन क्लासिफाय कमोडिटीज ॲज नेसेसरीज, कम्फर्ट्स अँड लक्झरी गुड्स. की नेचर वाईज वस्तूचं जे काही नेचर असतं, स्वरूप असतं, स्वरूपानुसार त्याचे 3 प्रकार पडतात: नेसेसरीज गुड्स, कम्फर्ट गुड्स अँड लक्झरी गुड्स. मी खाली सांगितलं. मग त्यांनी काय दिलं आहे, डिमांड फॉर नेसेसरीज, की ज्या काय नेसेसरी गुड्स असतात ना, लाईक फूड ग्रेन्स, मेडिसिन्स, टेक्स्टबुक, ह्या ज्या काय वस्तू आहेत नेसेसरी गुड्स, इज रिलेटिव्हली इनइलॅस्टिक. मी सर्कल करतो, 1 मिनटं. जे इम्पॉर्टंट आहे पाठ करायला त्याच्या इथं मी अंडरलाईन करतो आहे. काय दिलं त्यांनी, डिमांड फॉर नेसेसरीज, की ज्या नेसेसरी गुड्स असतात, कुठल्या कुठल्या, फूड ग्रेन्स म्हणजे व्हेजिटेबल्स, अन्नपदार्थ, गहू तांदूळ वगैरे, मेडिसिन्स, औषधं नेसेसरीज आहे कोणासाठी, पेशंटसाठी, बरोबर आहे. इज रिलेटिव्हली इनइलॅस्टिक, की ज्या नेसेसरी गुड्स असतात त्यांना कुठला डिमांड असतो, इनइलॅस्टिक असतो. अँड फॉर कम्फर्ट अँड लक्झरियस गुड्स, ज्या कम्फर्ट आणि लक्झरी गुड्स असतात ना, लाईक कार, परफ्यूम, फर्निचर, त्यांचा डिमांड काय असतो, डिमांड इज रिलेटिव्हली इलॅस्टिक, त्यांचा डिमांड इलॅस्टिक असतो. का बरं इलॅस्टिक असतो? कारण त्या नेसेसरी नाही आहेत. नेसेसरी नसल्यामुळं नंतर घेतल्या तरी चालतात जर प्राईज वाढली असेल तर. आता परफ्यूम नेसेसरी आहे का हो? नाही. ते फक्त एक स्टेटस सिम्बॉल असतो. बाबा परफ्यूम चांगल्यातला मारून घेतला म्हणल्यावर बाकीचे जरा विचारतात बाबा कुठला परफ्यूम मारला. बाकी नेसेसरी वगैरे नाही आहे की परफ्यूम मारलाच पाहिजे. मग परफ्यूम उद्या जो तुम्ही 100 रुपीजचा परचेस करत होता, समजा तुम्हाला सवय आहे, तो 100वरनं डायरेक्ट 500 झाला, घेताल का तुम्ही? काय गरज आहे?
परफ्यूम मारलाच पाहिजे असं थोडीच आहे, नाही मारलं तरी चालते. मग थोडक्यात तुम्ही तुमचा डिमांड कमी करता. नक्की कळलं? मग ह्यातलं इम्पॉर्टंट वर्ड्स जे काय आहेत तेवढे मी अंडरलाईन केलेत, तेवढे पाठ करा म्हणजे तुम्हाला सेंटेन्स तयार करायला जमलं पाहिजे. ओके, नक्की लक्षात आलं? त्यानंतर नेक्स्ट त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. अवेलेबिलिटी ऑफ सबस्टिट्यूट. अवेलेबिलिटी ऑफ सबस्टिट्यूट, त्यातला सबस्टिट्यूट हा वर्ड्स तुमच्या ओळखीचा आहे, बरोबर ना? सबस्टिट्यूट म्हणजे काय हो? सबस्टिट्यूट म्हणजे काय तर सबस्टिट्यूट मीन्स ऑप्शन. काय काय प्रोडक्ट्स असे असतात ज्यांना सबस्टिट्यूट अवेलेबल आहेत आणि काय काय प्रोडक्ट्स असे असतात की ज्यांना सबस्टिट्यूट अवेलेबल नाही. म्हणजे नीट सांगतो मी तुम्हाला, आय थिंक लास्ट बॅचला मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे ना? शुगर अँड सॉल्ट, दोन वस्तू अशा आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरात आहेतच. शुगर पण आहे, सॉल्ट पण आहे, पण दोघांमध्ये फरक आहे. सॉल्ट ही जी काय वस्तू आहे ह्या सॉल्टला ऑप्शन नाही आहे. म्हणजे घरात जर मीठ संपलं आणि भाजी करताना समजा मीठ नसेल तर तुम्ही काय करता, भाजी मीठ आणल्याशिवाय करतच नाही. असं नाही का मीठ संपलं म्हणल्यावर दुसरं काहीतरी टाका, बरोबर आहे ना? तसं नाही टाकणार, कारण सॉल्टला ऑप्शनच नाही आहे, बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात नो सबस्टिट्यूट, सॉल्टला सबस्टिट्यूट नाही आहे. बट शुगर, साखर, घरात काहीतरी बाबा गोड पदार्थ करताय, मोदक करताय, बरोबर ना? शुगर तुम्ही शुगर होती घरात म्हणून तुम्ही मोदक करत बसला होता, नंतर लक्षात आलं की अरे शुगर तर संपलेली आहे. नो प्रॉब्लेम, घरात जर शुगर संपली असेल तर घरात जॅगरी किंवा जॅगर म्हणलं तरी चालेल, गूळ असतोच की. थोडक्यात साखरेचे मोदक केलेच पाहिजे असं नाही, साखरेच्या ऐवजी गूळ टाकला तरी चालेल. म्हणजे याचा अर्थ शुगरला सबस्टिट्यूट आहे, बरोबर आहे? नक्की कळलं? मग आता दोघांमध्ये कुणाला कुठला डिमांड आहे तर सॉल्टला झाला इनइलॅस्टिक डिमांड. वाय? बिकॉज शुगर हॅज नो ऑप्शन, शुगर हॅज नो सबस्टिट्यूट. सॉल्ट हॅज नो सबस्टिट्यूट. उद्या सॉल्टची प्राईस वाढत गेली म्हणजे मिठाचा पुडा समजा 10 रुपयावरनं 15 रुपये झाला, 20 रुपये झाला, तर तो 20 रुपये झाला तरी माणसं परचेस करणारच आहे, कारण सॉल्ट नेसेसरी आहे. नेसेसरी म्हणण्यापेक्षा ऑप्शन नाही आहे तुमच्याकडं. त्यामुळं उद्या तो 10वरनं 20 रुपये होऊन दे किंवा 50 रुपीज, 50 रुपयाला जरी मिठाचा पुडा झाला तरी माणसं डिमांड करणारच आहे. म्हणजे ह्याचा अर्थ इनइलॅस्टिक डिमांड. का इनइलॅस्टिक? प्राईस कितीही वाढून दे, प्राईस कितीही बदलून दे, डज नॉट इफेक्ट ऑन डिमांड. डिमांडवर काही फरक पडत नाही. पण शुगर तसं नाही ना. उद्या समजा मला सांगा शुगरची प्राईस वाढत चालली, म्हणजे 50 रुपीज के जी, 50 रुपयाला 1 किलो साखर होती, ती आता 50वरनं 100, 150, 200 एवढी महाग होत चालली, तर माणसं शुगर वापरणार नाही. जाऊन दे, एवढी महाग कोण खाणार आहे बाबा? त्यापेक्षा ऑप्शन शुगरच्या ऐवजी जॅगर चालतोय ना. मग माणसं काय करतील, शुगरला डिमांड कमी करतील आणि आता उद्यापासून जॅगरी गूळ वापरायला सुरुवात करतील. मग थोडक्यात शुगरची प्राईस वाढली, शुगरचा डिमांड कमी झाला. नक्की कळलं? म्हणजे ह्याचा अर्थ शुगरला झाला इलॅस्टिक डिमांड. का इलॅस्टिक? प्राईस वाढली की डिमांड कमी होतो. ओके, बघ काय दिलं, डिमांड फॉर अ कमोडिटी विल बी मोर इलॅस्टिक. की एखाद्या कमोडिटीचा डिमांड मोर इलॅस्टिक म्हणजे इलॅस्टिकच थोडक्यात, इलॅस्टिक असू शकतो किंवा इफ इट्स क्लोज सबस्टिट्यूट्स आर अवेलेबल इन द मार्केट. क्लोज सबस्टिट्यूट अवेलेबल इन द मार्केट, म्हणजे जर त्या प्रोडक्टला क्लोज सबस्टिट्यूट मार्केटमध्ये अवेलेबल असेल, म्हणजे आता शुगरला जॅगर हा सबस्टिट्यूट मार्केटमध्ये आहे, त्यामुळं शुगरला कुठला डिमांड झाला, डिमांड फॉर अ कमोडिटी विल बी मोर इलॅस्टिक. शुगरचा डिमांड इलॅस्टिक झाला. इथं तुम्ही म्हणता सर ह्यातलं इम्पॉर्टंट अंडरलाईन कुठं करता ह्याच्यात, इलॅस्टिक आणि सबस्टिट्यूट्स आर अवेलेबल. की सबस्टिट्यूट अवेलेबल असतील तर इलॅस्टिक डिमांड. फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी, लेमन ज्यूस, शुगर केन ज्यूस, बरोबर आहे. लेमन म्हणजे लिंबू सरबत, उसाचा रस ऑप्शन आहे. ज्यांना उसाचा रस आवडत नसेल ते शुगर केन ज्यूस, उसाचा रस आवडत नसेल तर लेमन ज्यूस पिऊ शकता. लेमन ज्यूस आवडत नसेल तर शुगर केन, उसाचा रस पिऊ शकता. म्हणजे याचा अर्थ दोन्ही एकमेकांना ऑप्शन आहेत, बरोबर आहे. बट कमोडिटीज हॅविंग नो क्लोज सबस्टिट्यूट, की ज्यांना नो क्लोज सबस्टिट्यूट अवेलेबल नसतात, लाईक सॉल्ट, बरोबर आहे. सॉल्टला सबस्टिट्यूट नाही आहे, घरात मीठ संपलं तर मीठच टाकावं लागतं, दुसरा ऑप्शन नाही आहे. त्यांना कुठला डिमांड असतो, द डिमांड विल बी इनइलॅस्टिक.
त्यांना कुठला डिमांड असतो? इनइलॅस्टिक. का इनइलॅस्टिक? ऑप्शन नाही ना, त्यामुळं कितीही प्राईज वाढून दे, डिमांड करावाच लागणार आहे. आता इथं कुठं अंडरलाईन करताल? नो क्लोज सबस्टिट्यूट आणि इनइलॅस्टिक. हे एवढं अंडरलाईन का करा? कारण तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल की बाबा सबस्टिट्यूट्स आर अवेलेबल, सबस्टिट्यूट अवेलेबल असतील तर इलॅस्टिक डिमांड, आणि नो क्लोज सबस्टिट्यूट अवेलेबलच नसतील तर मग इनइलॅस्टिक डिमांड. ओके, नेक्स्ट वन, थर्ड पॉईंट बघू आपण त्याच्या पुढचा. नंबर ऑफ युजेस. नंबर ऑफ युजेस म्हणजे काय काय वस्तू सिंगल यूज असतात आणि काय काय वस्तू असतात त्या मल्टिपल यूज असतात. यूज म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, वापर. सिंगल यूज अँड मल्टिपल यूज. मल्टिपल यूज म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी मल्टिपल यूज आहे, कारण तुमच्या घरात जी इलेक्ट्रिसिटी आहे, लाईट आहे, त्या लाईटचा, इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज थोडक्यात, त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर तुम्ही किती कारणांसाठी करता. म्हणजे हॉलमध्ये बाबा टी व्ही लावून करून बाबा मुलगा बसलेला आहे, किचनमध्ये मिक्सर लावून मम्मी काम करते, आणि बेडरूममध्ये बाबा ट्यूबलाईट लावून किंवा काय फॅन लावून पप्पांचं काम चालू आहे. म्हणजे एकाच घरात 3 माणसं इलेक्ट्रिसिटीचा वेगवेगळा यूज करू शकतात. मल्टिपल यूज, बरोबर आहे ना. आणि सिंगल यूज म्हणजे पेन. तुमच्या हातात जर पेन असेल तर पेन सिंगल यूज आहे. का बरं सिंगल यूज? कारण पेनचा वापर फक्त रायटिंग, लिहिण्यासाठीच होतो, बाकी अदर यूज पेन दुसऱ्यासाठी आपण वापरू शकत नाही, बरोबर आहे. मग मल्टिपल यूज म्हणजे काय? आता इलेक्ट्रिसिटी ह्या महिन्यात तुमचं लाईट बिल समजा 500 रुपये होतं. एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्यात तुम्हाला 500 रुपयेच येतं बिल. पण ह्या महिन्यात काय झालं, तुमचं लाईट बिल अचानक वाढलं. म्हणजे का वाढलं तर आय थिंक तुमचं कन्झम्पशन वाढलं असेल. लॉकडाऊनमुळं तुम्ही घरातच आहे, त्यामुळं सारखा टी व्ही बघताय, मोबाईल चार्ज करताय, त्यामुळं तुमचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन वाढलं आणि इलेक्ट्रिसिटी बिल पण वाढलं. म्हणजे दर महिन्याला जे 500 रुपये बिल यायचं, आता तुमचं 1000 रुपये बिल झालं. म्हणजे थोडक्यात प्राईस काय झाली? वाढली. मग मला सांगा, प्राईस वाढली म्हणल्यावर डिमांड काय करताल? बरोबर, कमीच करताल. म्हणजे नेक्स्ट मंथ घरात ओरडायला सुरुवात करतीलच की बाबा भरपूर लाईट वापरायला लागला, असं करा तसं करा. मग पुढच्या महिन्यापासून तुम्ही काय करताल? इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन्स कमी करताल. म्हणजे जिथं विनाकारण लाईट चालू आहेत बाबा, किचनमधली लाईट चालू आहे, बेडरूममधली लाईट चालू आहे, त्या लाईट बंद करताल. कोण बघत नसेल आणि टी व्ही ऑन असेल तर तुम्ही टी व्ही बंद करता. म्हणजे थोडक्यात एखाद्या महिन्यात कुणाच्याही घरात लाईट बिल जर जास्त आलं, प्राईस वाढली, तर आपला डिमांड काय करतो? आपण कमी करतो. दॅट देअर फोर इलेक्ट्रिसिटी हॅव इलॅस्टिक डिमांड. काय इलॅस्टिक डिमांड? प्राईस वाढली की लगेच आपण डिमांड काय केला? कमी केला. बट सिंगल यूज पेन सिंगल यूज आहे, त्यामुळं पेन रायटिंगसाठी आपल्याला पेनच वापरावा लागतो, बरोबर ना. म्हणजे उद्या तुम्ही 12वीला अकाउंट्सच्या माझ्या बॅचला बसल्यासमोर, तर प्रॉब्लेम जो काय आपण सॉल्व करणार त्यासाठी पेनच पाहिजे. पेन्सिल, आता तुम्ही म्हणसाल सर पेनला ऑप्शन पेन्सिल आहे, मान्य आहे पेनला ऑप्शन पेन्सिल आहे, बट एक्झाममध्ये तुम्हाला पेनानेच लिहावं लागणार आहे. पेन्सिलनी समजा पेन संपला म्हणून पेन्सिलनी पेपर लिहिला तर त्यांनी पेन्सिलनी पेपर चेक केला जात नाही, माहिती आहे तुम्हाला, बरोबर ना. त्यामुळे आपण एक्झामला कंपल्सरी पेनच वापरतो ना. म्हणजे थोडक्यात पेन आपल्यासाठी नेसेसरी झाला, बिकॉज रायटिंगसाठी तरी. मग उद्या पेनची प्राईस समजा बोर्ड एक्झामच्या अगोदर तुम्हाला एक पर्टिक्युलर पेनचा तुमचा ब्रँड, म्हणजे बाबा सर मी हाच पेन वापरतो, तो पेन जो काय तुम्ही वापरतो तो 5 रुपीजला आहे, बरोबर आहे ना. आणि आता असा ॲज्युम करा की बाबा नेक्स्ट मंथपासून तुमच्या बोर्ड एक्झाम स्टार्ट होणार आहे आणि तो 5 रुपीजचा पेन समजा 6 रुपीजला झाला. प्राईज वाढलं आहे, 1 रुपयानी प्राईज वाढली म्हणलं डिमांड काय करताल? कमी करताल? नको पेन मागे, आता मी पेन्सिल यूज करतो. नाही ना चालणार, तुम्हाला पेनच यूज करावं लागणार. तुम्ही ब्रँड्स चेंज करू शकता. 5 रुपयाचा नको सर, तो 6 रुपयाला झाला आहे, 5 रुपयाचा दुसरा ब्रँड तुम्ही परचेस करू शकता, पण तुम्हाला पेनच परचेस करावा लागणार ना. ऑप्शन तर नाही ना तुमच्याकडं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कंपल्सरी पेनच घ्यावा लागणार. म्हणून पेनला कुठला डिमांड झाला? इनइलॅस्टिक डिमांड. नक्की कळलं? तेच दिले वर, काय दिले बघा. सिंगल यूज गुड्स, की ज्या सिंगल यूज गुड्स असतात, पेन, पेन्सिल, बरोबर ना, शूज, वॉच, ह्या सिंगल यूज गुड्स आहेत. हॅव लेस इलॅस्टिक डिमांड. लेस इलॅस्टिक म्हणजेच काय हो? इनइलॅस्टिक डिमांड. त्यांना इनइलॅस्टिक डिमांड असतो. आणि ज्या मल्टी यूज गुड्स म्हणजे
वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतात. ज्या वस्तू आपण भरपूर यूजसाठी वापरतात हॅव मोर इलॅस्टिक डिमांड. त्यांना कुठला डिमांड असतो? इलॅस्टिक, मोर इलॅस्टिक डिमांड. म्हणजेच थोडक्यात इलॅस्टिक. मोर इलॅस्टिकला इलॅस्टिक म्हणलं तरी चालेल आणि लेस इलॅस्टिकला इनइलॅस्टिक म्हणलं तरी चालेल. एवढं लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी कोल, इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. मग ह्यातलं पाठ करण्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट फक्त काय लक्षात ठेवताल? तर सिंगल यूज गुड्स, ज्या सिंगल यूज गुड्स असतात त्यांना लेस इलॅस्टिक म्हणजेच इन इलॅस्टिक डिमांड असतो. आणि ज्या मल्टी यूज गुड्स असतात, भरपूर कारणांसाठी वापरल्या जातात, त्यांना इलॅस्टिक डिमांड असतो. ओके. आणि लास्ट वन, जास्त घेत नाही मी, 4च पॉईंट घेतो आहे. बाकीचे रिमेनिंग पॉईंट्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके. लास्ट वन बघू आपण, हॅबिट्स, सवय. काय काय जणांना एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्ट्सची सवय लागलेली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल परफ्यूम. बरोबर आहे ना. काय काय जणांना परफ्यूम, बॉडी स्प्रे ह्याची सवय असते. पण आपण इथं जरा थोड्याशा बॅड हॅबिट्स म्हणलं तरी चालेल. आपण वाईट व्यसन घेऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्रंकर्ड, स्मोकर, ही जी काय माणसं असतात ह्यांना हॅबिट असते आणि ह्यांची हॅबिट बॅड हॅबिट्स म्हणजे ह्यांना व्यसन असतं. म्हणजे एखादा ड्रंकर्ड पर्सन असेल, तो वाईन पित असेल, बरोबर ना. त्या वाईनची जी काय बॉटल असेल, समजा ती 100 रुपीजला असेल, आत्ता 100 रुपीजला मिळते, ती उद्या 100वरनं 120 झाली, 120वरनं 150 झाली. अकॉर्डिंग टू लॉ प्राईज वाढत चालली आहे. प्राईज वाढत चालली म्हणल्यावर डिमांड कमी करायला पाहिजे. म्हणजे तो 150 रुपयाला बॉटल झाली म्हणल्यावर तो काय म्हणणार, नको बाबा मी आपलं दारू पित नाही. म्हणजे थोडक्यात त्याची दारू सुटायला पाहिजे. प्राईज वाढत जसे वाढत जाईल तसं तो म्हणायला पाहिजे की मला दारू परवडत नाही, मी दारू सोडून देतो. पण असं कधी होतं का हो? नाही होतं. ड्रंकर्ड पर्सन हा ॲडिक्टेड असतो. त्यामुळं त्याला 100ची बॉटल 120ला झाली, 150ला झाली तरीसुद्धा तो डिमांड करणार म्हणजे करणारच आहे. म्हणजे ह्याचा अर्थ कुठला डिमांड झाला? इनइलॅस्टिक डिमांड. कुठला डिमांड झाला? इनइलॅस्टिक. का बरं? कारण प्राईज वाढत चालली बट डज नॉट इफेक्ट ऑन डिमांड. डिमांडवर काहीच परिणाम नाही झाला. म्हणून त्यांनी दिले की हॅबिट मेक अ डिमांड फॉर सर्टन गुड्स. की जेव्हा तुम्हाला एखाद्या वस्तूची सवय लागते, मग कुठली असू दे. म्हणजे आजकाल तुम्हाला नेटची सवय लागली असेल किंवा परफ्यूम बॉडी स्प्रेची सवय लागली असेल, असल्या जर तुम्हाला सवय असतील किंवा ड्रंकर्ड पर्सन असेल एखादा, त्याला समजा दारूची सवय असेल, तर त्याचा डिमांड कुठला असतो? रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड. की जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची हॅबिट, सवय लागते, तेव्हा कुठला डिमांड क्रिएट होतो? इनइलॅस्टिक डिमांड क्रिएट होतो. फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी, ॲडिक्टेड गुड्स, ड्रग्स एक्सेट्रा. ॲडिक्टेड गुड्स. मी साहजिक आहे तुम्ही म्हणताल सर परफ्यूम वगैरे ते एक्झाम्पल घेऊ शकलो असतो, पण मी वाईनचं एक्झाम्पल काय घेतलं? कारण परफ्यूमची सवय ही चांगली सवय आणि ती चांगली सवय सुटू शकते एक वेळ. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 रुपयाची बॉटल उद्या 500 रुपयाला झाली, परफ्यूमची म्हणतो आम्ही. परफ्यूमची बॉटल तुम्ही दर महिन्याला परचेस करता, 100 रुपीजला असते आणि तुम्हाला परफ्यूम मारायची सवय. ती 100 रुपीजची बॉटल उद्या डायरेक्ट 500ला झाली. तुम्ही म्हणताल नको बाबा, काय गरज नाही परफ्यूम मारायची, त्याच्यापेक्षा आपण एकतर सबस्टिट्यूट शोधू किंवा नाही दुसरं काय, नाही मारलं तरी चालते परफ्यूम, एवढं काय बिघडत नाही. बरोबर. पण परफ्यूमच्या जी वाईनची बॉटल जर 100ची 500ला झाली, तरी जो ड्रंकर्ड पर्सन असतो तो मात्र असा विचार करत नाही. तो 500ला झाली तरी काहीतरी इकडं तिकडं बघून ॲडजस्टमेंट करून तो 500ला पण परचेस करू शकतो, कारण तो ॲडिक्टेड असतो. चांगल्या सवयी एक वेळ सुटू शकतात, पण वाईट सवयी सुटत नाही. त्यामुळं मी घेताना वाईनचं एक्झाम्पल घेतले. नक्की कळलं? मग थोडक्यात आपण काय बघतोय? फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग. असे कुठले फॅक्टर्स आहे की जे इलॅस्टिसिटीवर इफेक्ट करतात. टोटल आपले 9 फॅक्टर्स आहेत. 9मधले मी 4च फॅक्टर घेतलेत. ओके. बाकीचे रिमेनिंग फॅक्टर्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊच. म्हणजे पुढच्या नेक्स्ट मंडेला आपण कंप्लीट करू. तोपर्यंत तुम्ही आज एक काम करा. आज हेडिंग टाकताल. काय हेडिंग टाकताल नीट बघा. हेडिंग टाकताल फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. ओके. आणि त्यातले हे जे फर्स्ट 4 फॅक्टर्स, हे पहिले 4 फॅक्टर्स आहेत ना, नेचर ऑफ कमोडिटी, अवेलेबिलिटी ऑफ सबस्टिट्यूट्स, नंबर ऑफ युजेस अँड हॅबिट्स, हेतपर्यंत 4 फॅक्टर्स नोट डाऊन करून घ्या. ओके. बाय.